रेगल हॉटेल या ठिकाणी आलो आहोत। या ठिकाणी केवा कंपनीचे चेअरमन आमचे वरिष्ठ या ठिकाणी किती दिवसापासून चालू होतं, परंतु आज त्यांनी वेळा शेअर करून या ठिकाणी टाईम सुद्धा दिला। आमचे रफिक सर श्रीगोंदा या ठिकाणाहून आले, पाणी पाऊस असताना सुद्धा त्यांनी टाईम दिला आणि त्या टायमात ते उपस्थित राहिले। विशेष म्हणजे केवा कंपनी ही खूप जुनी कंपनी असून तिचे रिझल्ट खूप चांगले आणि रिझल्ट घेतलेले आपल्या संभाजीनगरच्या लोकांनी, आणि त्यामुळं आज बऱ्याचशा लोकांचं प्रमोशन सुद्धा झालं आणि त्यांना रफिक सरच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र सुद्धा वाटप करण्यात आलं। आणि या कंपनीचे वैशिष्ट्य काय, या कंपनीचे उद्देश काय, विशिष्ट प्रपोज ते आपण माननीय रफिक सर कडूनच आपण त्यांच्या तोंडून ऐकून घेऊ। सर जी नमस्कार। नमस्कार। आपलं शुभ नाव का? माझं नाव रफिक शेख, गाव कोणतं? अहिल्यानगर श्रीगोंदा हे माझं गाव आहे आणि या केवा कंपनीमध्ये कधी काम करता? 2015 पासून काम करतोय। याच्याबद्दल काय सांगू शकता तुम्ही? केव्हाबद्दल सांगायचं जर म्हणलं तर केव्हा एकच नारा आहे, केमिकल मुक्त अभियान कंपनी राबवते, त्याचबरोबर कॅन्सर मुक्त अभियान आणि विषमुक्त शेती, या ठिकाणी विषमुक्त अन्न, असं केमिकल मुक्त शेती विषमुक्त अन्न असं या ठिकाणी कंपनीचा नारा आहे। आणि याच्या अंतर्गत हेल्थ वेल्थ हॅपीनेस म्हणजे आरोग्य, पैसा आणि सुख समाधान या सगळ्या गोष्टी या ठिकाणी ह्या भारतापर्यंत पोहोचावं हाच कंपनीचा उद्देश आहे। अजून तुमच्या कंपनीच्या माध्यमातून आम्ही थोडंसं स्टडी केली तर ते रोजगारांना सुद्धा तुमच्या कंपनीला रोजगार सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे, याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? त्याच्याबद्दल सांगायचं म्हणजे फक्त रोजगारच नाही, त्याचबरोबर आरोग्य देखील आम्ही लोकांना देण्याचं काम या कंपनीच्या माध्यमातून करतोय आणि रोजगार बी देतो। आज या ठिकाणी लाखो लोक आहेत, त्या अशा लोकांना आम्ही बेरोजगार लोकांना रोजगार देऊ शकतो या कंपनीच्या माध्यमातून। या ठिकाणी केवा शॉपीचे शॉपी विनर शेख विठ्ठल सर म्हणजे आमचे दोस्त, त्यांनी या ठिकाणी या केवा कंपनीचं रोपटं लावलं असं म्हणायला काही हरकत नाही, आणि त्या रोपट्याचं आज वृक्षामध्ये रूपांतर झालं। त्यांच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातच नव्हे तर पूर्ण आपल्या 2-3 जिल्ह्यामध्ये सुद्धा केवा कंपनीचं काम वाढलेलं आहे। आणि आज सुद्धा त्यांचं प्रमोशन होऊन डायरेक्टर या पदावर त्यांचं पोस्टिंग झाले, त्याबद्दल त्यांचे आपण अभिनंदन सुद्धा करू आणि त्यांच्या तोंडून आपण ऐकून घेऊ तर ते केवा कंपनीबद्दल आणि बिझनेसबद्दल काय सांगू शकता? नमस्कार। नमस्कार, माझं नाव श्री विक्रम। तुम्ही केवा कंपनीबद्दल काय सांगू शकता? मी केवा कंपनीमध्ये सांगतो की मी पण घेतलेलं आहे की संभाजीनगर औरंगाबाद शहर आणि परिसरातील ग्रामीण भागामध्ये जी बेरोजगारी आणि आजाराचे त्रस्त लोक आहेत त्यांच्यावर मला एक मिशन चालवायचं आहे। विशेष म्हणून आमचे शेतकरी वर्ग यांच्यासाठी ऑर्गॅनिक प्रोडक्ट केवा कंपनीचे पोच करण्यासाठी माझे संभाजीनगर औरंगाबादचे जे टीम मेंबर्स आहे, जे सिनियर मॅनेजर अशी माझी 2000 लोकांची टीम आहे, त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने आणि त्यांच्या मेहनतीने मला हा केवा कंपनीचा जर तुम्ही सांगितलं ते रोपटं लावलं। माझे सिनियर माननीय रफिक सरजी यांच्या नेतृत्वाखाली आणि केवा कंपनीचे मालक माननीय करण गोयल सर यांच्या नेतृत्वाखाली मी रात्रंदिवस या मिशनवर काम करत आहे। आणि माझा उद्देश जो आहे, शेतकरी सुखी झाला पाहिजे, बेरोजगार सुखी झाला पाहिजे आणि आजारापासून लोक मुक्त झाले पाहिजे। आणि माझ्या संभाजीनगरचे माझे सहकारी जे माझ्याबरोबर आपलं काम करते यांनी चांगल्या प्रकारचं उत्पन्न कमवून या व्यवसायामध्ये या कंपनीचं नाव घर घर केवा सांगू शकतो। धन्यवाद। या ठिकाणी केवा कंपनीच्या माध्यमातून बऱ्याचशा लोकांना रोजगार मिळाला आहे, आरोग्य सुद्धा मिळालेलं आहे आणि अजून सुद्धा या केवा कंपनीच्या माध्यमातून बऱ्याचशा लोकांना महिला पुरुष हे सुद्धा काम करत आहेत। तर या ठिकाणी बरंचसं डेव्हलप सुद्धा होणार आहे। आणि विशेष म्हणजे या कंपनीचे एक वैशिष्ट्य 29 रुपयापासून तर 6000 रुपयापर्यंत यांचं प्रॉडक्टचं उत्पन्न आहे आणि ते सामान्य माणसाला घ्यायला म्हणजे जास्त हार्ड पण जात नाही। आणि या माध्यमातून तर असे बरेचसे म्हणजे कॅन्सरसारखे आजार यांच्या औषधीनं क्लिअर झाले। त्यांचे ज्वलंत उदाहरण आपल्या समोर आहे, यांचा सुद्धा कॅन्सर होता पण 100% ते आज नील झालेले आणि कोणतीही शंका बाळगता
तेव्हा कंपनीच्या प्रॉडक्ट औषधी घ्यावा हे आम्ही सुद्धा सांगू शकतो. KB न्यूज मराठीसाठी LV पवार. नमस्कार. नौजवान आदमी अमिताभ बच्चन वो तो बुरा है भाई. क्या बात है. 2 दिवस. इसके बाद ताली होनी चाहिए. 2000 इसके बाद हमारे सुपर शॉप के हमारे साथ मतलब 2 साल से खाने का खाना काम कर रहे हैं मसूद साहब, जिनकी शॉप रशीद मारू कॉम्प्लेक्स, बिल बाईपास पर है.